आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अखेरचा दिवस. आपण आता सध्या कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत. यामध्ये कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं भव्य अशी रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे देवराज पाटील दादा आहेत. दादा, आजचे अभूतपूर्व हा रॅलीचा समारोप आहे, काय वाटतंय? निश्चितपणानं या मतदारसंघातला विजय जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचा असेल, हा अतिशय जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या लीडनं या मतदारसंघामधले आमचे सगळे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील अशा पद्धतीची मला या ठिकाणी खात्री आहे. दादा, काय आता इथनं पुढची कशा पद्धतीनं आता निवडणुकीला निकाल काय कोणाला सांगायची गरज नाही, पण कशा पद्धतीनं आता पूर्ण सांगली जिल्ह्याचं वातावरण असणार आहे? तुम्ही सगळ्यांनी बघितलं, निवडणुका 4 वर्ष न झाल्यामुळे थोडासा उत्साह या सगळ्या व्यवस्थेमध्ये होता. पण आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज सगळीकडे प्रचाराचा धडाका शेवटचा अंतिम टप्प्यात आल्यामुळं मतदारांनी या ठिकाणी उमेदवार हे अतिशय उत्साहानं या निवडणुकीला सामोरं जातात. दादा, काल मागल्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये जयंत पाटील साहेबांनी एक वाक्य केलं ते खूप ट्रोल होतंय, ते म्हणजे भगव्या टोपीचं. तर नेमकं काय स्पष्टीकरण द्यायला आपण? आम्ही सगळे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक यांना मानणारे आपण सगळे आहे. त्यामुळं उगीच कुणीतरी कुठला तरी मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आणणं आणि या दृष्टीनं या निवडणुकीला काही वेगळा रंग देणं हे या बरोबर नाही असं माझं या ठिकाणी मत आहे. आधी शेवटचा प्रश्न, आज शेवटचा दिवस आहे, काय आव्हान कराल तुम्ही जिल्ह्यातील मतदारांना? जिल्ह्यातील मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की आपण सगळ्यांनी पुरोगामी विचाराच्या पाठीमागं या ठिकाणी राहावं आणि या विचाराच्या पाठीमागे जे उमेदवार या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून असतील, या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून उभा राहिलेले आहेत, त्या सगळ्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभा राहावं.